आवळा स्वच्छ धुवून पुसून त्याचे छान बारीक बारीक तुकडे करून घ्या, जेणेकरून ते तेलात छान मिसळतील. आणि त्याचबरोबर कोरफड घेतली आपण, त्याचे साईडचे बाजूचे तुकडे काढून घ्या, जे काटे असतात ते काढून घ्या आणि छान चिरून घ्या. बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊयात. हे आहे कट केलेली कोरफड, शिकेकाई, मेथ्या, कलोंजी, जवस, मुलेठी, ग्रीन टी, माका पावडर, रोजमेरी, भृंगराज, वडाच्या पारंब्या कट करून घेतल्यात आपण वाळवून, ड्राय आवळा, जटामासी, कट केलेला आवळा, लिंबाची पानं, तुळशीची पानं, कढीपत्त्याची पानं, जास्वंदाची पानं आणि ही आहे खाऊची पानं. त्यानंतर एक ताजा गुलाब घेतला आणि हे खालचे जे दिसत आहेत ते वाळलेले रोज पेटल्स आहेत. पहिल्या बॅचलाही आपण 5 लिटरचं तेल बनवलं होतं. एका महिन्याच्या आतमध्ये त्या सगळ्या बॉटल आपल्या गेल्या आहेत आणि बऱ्याच जणांना छान छान रिझल्ट आलेले आहेत. आता परत आपण 5 लिटरचं तेल बनवत आहोत. तुम्ही आमचं तेल वापरून बघा किंवा स्वतः बनवा. तर आपलं तेल थोडं कोमट झालंय, वाफ लागती हाताला. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये सगळी पानं घालून घेऊयात. जे आपण लीव्ज सगळे घेतले होते ते सगळे लीव्ज घालायचे. जी पानं मी मगाशी तुम्हाला सांगितली होती ती सगळी आपण पानं आधी घालून घेतलीत, कढीपत्ता वगैरे सगळं. त्याच्यानंतर आपण घालूयात जे ड्राय रोज पेटल्स आहेत ते, आणि एक आपण जो गुलाब घेतला होता त्याची पानं. आपण आवळा घालून घेऊयात. कट केलेला ॲलोवेरा, ह्याच्या पारंब्या कट केल्या होत्या त्या थोड्या घालून घेऊयात आपण. ड्राय आवळा, शिकेकाई घालताना सांभाळून घाला, तेल थोडं गरम असतं. भृंगराज, मुलेठी, जटामासी घालतोय. जटामासी घालताना थोडी ती सोलून घ्या, कारण त्याचं असं मूळ असल्यासारखं असतं. माका पावडर, फ्लेक्स सीड्स, मेथी घालून घेऊयात. त्यानंतर कलोंजी, त्यानंतर ड्राय रोजमेरी. ड्राय रोजमेरी आपण तेल करताना सुद्धा घालतो आणि तेल झाल्यानंतर आपण जेव्हा एक रात्र ते तेल मुरवतो दुसऱ्या दिवशी पण आपण रोजमेरी घालतो. दुसऱ्या दिवशीची व्हिडिओ सुद्धा आपण करणार आहे की दुसऱ्या दिवशी तेल बनवताना आपण कोणते कोणते ऑइल घालायचे. आणि ही आहे ग्रीन टी. सगळे इन्ग्रेडियंट छान मिक्स करून घ्या. आणि आता आपण 5 लिटरचं तेल बनवतोय, तर ह्याला उकळण्यासाठी साधारण 45 to 60 मिनिट्स लागतात. तेवढा वेळ त्याला छान शिजवून द्यायचे त्याच्यात जे आपण इन्ग्रेडियंट घातलेत ते. त्याच्यामुळे मिनिमम 45 मिनिट्स किंवा 1 तास. म्हणजे जे 5 लिटरचं तेल आहे ते आपल्याला किती बनवायचे, 3 लिटर तेल झालं पाहिजे. इतका वेळ ते छान मंद आचेवर छान बॉईल करून घ्यायचंय. नक्की मैत्रिणींनो हे तेल तुम्ही बनवून बघा. बनवायला जमत नसेल तर आमच्याकडे ऑर्डर करा. खूप छान छान याचे रिझल्ट आहेत. ऑर्डरसाठी आपण खाली कॉन्टॅक्ट नंबर देणार आहोत. ज्याला वेळ नाही त्यांनी ऑर्डर करा आणि ज्याला जमतंय त्यांनी नक्की घरी बनवून बघा. 100% रिझल्ट आहेत आपल्या तेलाचे. आता हे सगळं आपण 45
45 to 60 मिनिट बॉईल करायला ठेवणार आहोत. आणि मधल्या वेळेमध्ये आपल्याला रोजमेरी टोनरची जी ऑर्डर आहे ती ऑर्डरची तयारी आपण करून घेणार आहोत. आता हे असंच आपण 60 मिनिट छान बॉईल करून घेऊयात. पण मध्ये मध्ये तुम्ही बघा की खाली इन्ग्रेडियंट लागले नाही आहेत ना, किंवा जळायला नाही पाहिजे. छान मंद आचेवर ते छान बॉईल करून घ्या. मैत्रिणींनो, मध्ये मध्ये हलवून घ्या छान, जळायला नको खाली. सुगंध एकदम छान येतोय आणि तेलाचा रंग बघा, नॅचरल रंग, आणि वास पण खूप छान येतोय. मागच्या बॅचला जेव्हा आमच्याकडून बऱ्याच जणांनी तेल नेलेत त्यांचे रिव्ह्यू पण मी तुमच्यासोबत शेअर करते. खूप छान रिव्ह्यू आलेत. आणि जेव्हा समोरचा माणूस आपल्याला डबल तेल मागतो तेव्हा खरं आपल्याला एक समाधान असतं की आपण जे बनवतोय त्याचा रिझल्ट समोरच्याला येतोय. आणि आपला तो खूप आनंदाची गोष्ट असते की आपण कोणाला तरी एकदम छान प्रॉडक्ट देतोय. रंग बघा, ते 1.5 तास छान आपलं तेल उकळलंय. त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट घातले होते बघा किती छान त्यात मिक्स झालेत. ॲलोवेरा बघा, तेलाचा रंग बघा. हे तेल आता आपल्याला 24 तासासाठी तसंच झाकून ठेवायचंय. म्हणजे त्याच्यात आपण जे घातलेले हर्ब्स आहेत ते छान मुरतील. आणि डायरेक्ट आपण आज बनवलेलं तेल उद्या कसं असेल हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ॲड करणारच आहोत. आणि उद्या याच्यामध्ये आपण कोणते कोणते इसेन्शियल घालणार आहे, उद्याची प्रोसेस काय असणार आहे ते सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर आता हे तेल आपण रात्रभरासाठी झाकून ठेवून देऊयात. हे आपण काल बनवलेलं तेल रात्रभर तसंच ठेवलं होतं. कलर किती सुंदर आलाय बघा, मस्त वास येतोय, छान तयार झालंय. आता याच्यामध्ये आपण जे इसेन्शियल घालणार आहे ते मी तुम्हाला दाखवते की आता तयार झाल्यावर आपण याच्यात अजून काय काय ॲड करायचंय. तिळाचं तेल, हे कलोंजी ऑइल घालतोय आपण. त्यानंतर आपण त्यात घालतोय विटॅमिन ई ची कॅप्सूल. सगळं गाळून घेऊयात मिश्रण. एकदा हे तेल गाळून झालंय आपलं, पण आपण परत दुसऱ्यांदा हे गाळून घेतोय. आपण तेलात तर रोजमेरी टाकलीच होती, पण वरतून पण आपण थोडी रोजमेरी ॲड करतोय तेलात. बघा हे तेल आपण बॉटलमध्ये तेल भरून घेतोय. ऑर्डरसाठी तयार आहे आपलं तेल. आपल्या तेलाचे बेनिफिट म्हणजे तुमची थांबलेली हेअर ग्रोथ वाढते. केसांचे जर फाटे आले असतील तर ते गायब होतात. झपाट्यानं केसांची वाढ होते. डॅन्ड्रफ कमी होतो. एकदा नक्की वापरून बघा. अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि श्रुती नॅचरल्सचं ऑइल तुम्ही एकदा नक्की वापरून